मला वाटतं पराभवाचा एवढा धक्का त्यांना बसलाय की रोज चर्चा त्यांचे सुरू आहेत आणि आपल्या अपयशाचं खापर ईव्हीएम फोडण्यासाठी त्या ठिकाणी ह्या सगळ्या चर्चा आणि प्रयत्न त्यांचे सुरू आहेत, परंतु ते अजिबात यशस्वी होणार नाहीत. लोकांना ईव्हीएम संदर्भातली यांची नौटंकी समजून आली आणि आता एक गोष्ट स्पष्ट झाली की राहुल गांधींचं नेतृत्व UPAसाठी यांना नको आहे आणि त्याच्यामुळे आता या संधीचा फायदा शोधून संधी साधू असणारे नेते आता ममता बॅनर्जीला पुढे आणण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतायत आणि त्याच्यामुळे मला वाटतं UPA त्या ठिकाणी अस्ताव्यस्त झाले. कोणाचंही नेतृत्व त्या ठिकाणी आणलं तरी त्या ठिकाणी UPA तग धरेल असं मला अजिबात त्या ठिकाणी वाटत नाही. राहुल गांधींना बाजूला करण्यासाठी हा पराभव पण ते संधी म्हणून त्या ठिकाणी पाहताना दिसत आहेत. एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा पण आहे की जे खापर आहे ते वारंवार EVM वर फोडलं जाते. मार्करवाडी या ठिकाणी आपण पाहिलं तर नाना पटोले गेले, आज तिन्ही नेत्यांची भाषणं भाजपच्या त्या ठिकाणी झाली. सदाभाऊ खोत असू द्यात किंवा मग गोपीचंद पडळकर असू द्यात किंवा मग राम सातपुते असू द्यात. राम सातपुते तर असेही म्हणाले की सर्वांना घोडा लावून इथपर्यंत राहिलं, यापुढे जयसिंग मोहितेंना 1 वर्षाच्या जेलमध्ये टाकणार. काय सांगाल यामध्ये? नाही, मला वाटतं या ठिकाणी मार्कटवाडीच्या जनतेचा मतदारांचा तो आक्रोशच नाही. पवार साहेबांचे किंवा महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पक्षाने मतदारांच्या नावावर उभं केलेलं EVM संदर्भातील ते नाटक आहे आणि ते नाटक पूर्णपणे फेल गेलं आहे. कारण आज जेव्हा आमचे आमदार धनगर समाजाचे युवा नेते गोपीचंद पडळकर गेले, शेतकऱ्यांचे नेते सदाभाऊ खोत गेले, त्यावेळेला त्या गावातली खऱ्या अर्थानं मतदार मंडळी उपस्थित होती. अशा प्रकारचं झालेल्या इलेक्शनला चॅलेंज करून संविधानाचा लोकशाहीचा अपमान तिथले ग्रामस्थ करू इच्छित नाही, हे पुन्हा एकदा आज त्या ठिकाणी स्पष्ट झालेलं आहे आणि त्याच्यामुळं EVM वर खापर फोडण्याचा यांचा जो प्रयत्न होता तो सपशेल हे सर्व नेते तोंडघशी पडलेले आहेत. आणि मला वाटतं राम सातपुते यांच्या शब्दामागची शब्दशः भावना न घेता त्यामागची भावना समजून घ्या, त्यामागचा त्यांचा राग समजून घ्या की खोट्या प्रकारची नाटकं करून जनतेला लुटून सहकाराच्या माध्यमातून त्या ठिकाणी जो काही उन्माद या लोकांनी मांडला आहे त्या संदर्भात उद्वेगातनं आलेली ती प्रतिक्रिया आहे आणि म्हणून ते तशा अर्थानं बोलले, शब्दशः त्या ठिकाणी घेण्याचं काही कारण नाही. आणि जर चुकीचं काय असेल तर योग्य ती कारवाईसाठी ते त्या ठिकाणी मागणी करू शकतात, कारवाई होऊ शकते. एक महत्त्वाचं म्हणजे उत्तम जानकर यांनी म्हटलं की राम सातपुते यांनी आमच्यासोबत यावं, त्यांना आमदार बनण्याची संधी आहे. जानकर यांनी पहिली आपली आमदारकी टिकवावी, कारण त्यांच्या सर्टिफिकेटचा इश्यू आहे याची त्यांना जाणीव नाही आहे. बोगस सर्टिफिकेट त्यांनी दिल्याची तक्रार कोर्टामध्ये केस आहे आणि त्याच्यामुळे मला वाटतं उत्तम जानकरांनी पहिली आपली आमदारकी टिकवावी. परंतु त्यांच्या डोक्यामध्ये आता नेतेगिरीचं भूत गेलं आहे, त्यामुळे ते आता दुसऱ्यांना आमदारक्या वाटायला निघालेत. जे एवढे वर्ष स्वतः आमदार होऊ शकले नाहीत, आता EVMद्वारे ते आमदार झालेले आहेत. ज्याच्यावर त्यांचा विश्वास नाही, त्यांनाही वाटलं नव्हतं की मी निवडून येईन, परंतु EVMने निवडून आणलं आहे असं त्यांच्या वागण्यातनं त्या ठिकाणी समजतं आहे. आणि त्याच्यामुळं आपली क्षमता पाहून त्या ठिकाणी लोकांना द्यावं. ते कुठून आमदार देणार आहेत, कशातनं आमदारकी त्या ठिकाणी देणार आहेत? ज्याच्या हातातच काही नाही तो काय दुसऱ्याला देणार? मंत्रिमंडळाचा विस्तार जो आहे तो शेवटच्या टप्प्यामध्ये पोहोचलेला आहे आणि दिल्लीमध्ये पक्षश्रेष्ठींकडे हा निर्णय होईल याकडे असं बोललं जाते. 14 तारीख ठरली आहे का? नाही, अशा प्रकारची मला कुठल्याही तारखेची कल्पना नाही. तारीख हे राज्याचे मुख्यमंत्री महायुतीचे 2 नेते मिळून त्या ठिकाणी ठरवतील. ज्या तारखेला केंद्राचे आमचे शीर्षस्थ नेतृत्व मान्यता देतील त्यानुसार तारीख आणि पुढची कार्यवाही होत असते.
आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.